बाबा बाबा मस्तपैकी आपला नारळ आता सोडून झालाय. आता घरी कामासाठी पाहिजे नारळ. हा नारळ आपण आता घरी देऊया. हे बघा प्रसाद आणि तिरडा वगैरे सगळं घेतले. आता सगळेजण खाली वाट बघतात आपली. अरे हे गप्पू बसा, चला चला, काय मस्ती चालली तुम्ही. नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, काल गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन झालं. सगळीकडं वातावरण आहे ना एकदम आनंदी आहे. जिकडे तिकडे स्पीकरचे आवाज, संध्याकाळी आरत्या, भजन यांनी सगळं वातावरण आहे ना आनंदीमय होऊन गेलं आहे. तर दिवसभर आज या व्हिडिओमध्ये काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओतून नक्की दाखवणार आहोत. आणि आहे ना मंडळी, पाऊस आपल्या इकडं चालू आहे ना. पाऊस काय घरातून अजिबात बाहेर पडायलाच देत नाही. आज जरा पावसाने विश्रांती घेतली सकाळी सकाळी, त्यानंतर काय माहिती नाही. पण हे 2-3 दिवस आहे ना पाऊस भरपूर आहे. काल संध्याकाळी आरतीला गेलो, भजनाला गेलो, तिकडे पण पाऊस खूप लागत होता आणि छत्री पण दिले नव्हते, भिजलेलो. तर मंडळी थोडी सर्दी पण झाली, कारण काल थोडी तब्येत डाऊन होती, सर्दी झालेली. कारण 2-3 दिवस आहे ना पावसामध्ये भिजलेलो, त्याच्यामुळे सर्दी झालेली. आणि आता आहे ना आपल्याकडे तेजस पण आलाय. आणि हा बघा तेजस, काय आता उठलायस? मग रात्री भजनाला होतच ना? काल रात्री भजनाला नव्हतो मी, सर्दी झालेली जाम. जरा विक्स लावून झोपून गेलो. आता आमचा तेजस आलाय. तेजस कशासाठी आलायस? असाच आलायस की काम आहे म्हणून आलायस? असं झालंय. तेजस आता उठला असेल, रात्री भजनाला गेलेला. मी एक भजन केलं वाडीमध्ये, 2 भजनं होती काल. एक भजन केल्यानंतर घरी आलो तर फुल जाम झालेलो, सर्दी बिर्दी, नाकाने पाणी येत होतं. घरी आलो, जरा विक्स लावला आणि शांत झोपून गेलो. तर चला मंडळी, प्रथम आहे ना आपल्या घरातल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि नंतर मग आज दिवसभर काय काय घडणार आहे ते आपण ह्या व्हिडिओतून नक्की बघूया. आणि तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर चला. मंडळी, आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाले आणि इथे आहे ना आमचा वेदू बसलाय, झोपलाय. हा बघा वेदू, हे काय? हा बघा आमचा वेदू बघा. काय टीव्ही लावून टाक ना. बाबा बाबा बोल बाबू, बाबा बाबा. आमच्या वेदूच आहे ना बाबा बाबा. आमच्या वेदांचा हा पहिलाच गणपती बाप्पा आहे. हा बघा, पहिल्यांदाच गणपती बाप्पाला आमच्या वेदांनी बघितले आणि आज वेदांत खेळतोय आमचा ना वेदू. हो 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 हो, हे बघ बाबू, हे बघ बाबा. बोल बाबा बाबा. वेदू आमचा बाबा बोलायला शिकलाय. हे बघा खेळतो बाबा बाबा. हो हे बघ, हे बघ, हे बघ बाबू. चल चला 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 आज सोनून. चला मंडळी, आज थोडी बाकी कामं पण आहेत, ती कामं करायला जायचं आहे. आमचा मैदान इकडे खेळतोय. तर चला मंडळी, चला. हे बघा हा नारळ सोलायचा आहे. आता आमच्याकडे एक मशीन आहे नारळ सोलायची. त्या मशीनवरती हा नारळ सोलतो. थांबा, मशीन कुठे आहे ते बघूया, शोधायला लागेल आता. तर चला, कुठं ठेवले मशीन? हा बघा, हे कोटार आहे आमच्याकडे. याच्यामध्ये ना धान्य ठेवतात, भात. हे बघा असं जुनं, खूप वर्षापूर्वीचं असं एक कोटार आहे लाकडाचं. आणि हे इकडे सगळं सामान ठेवलंय.
आणि ही बघा ही मशीन आहे. चला त्या मशीनवर आपण आहे ना हा नारळ सोडूया. चला हे बघा मशीन घेतले आणि हा नारळ. आता नारळ या गणपती सणामध्ये आहे ना खूप नारळ लागतात, असे मग नारळ सोलावे लागतात. चला आता नारळ सोलून घेऊया आपण. तर मंडळी चला आपण नारळ सोलूया. सुका नारळ आहे ना त्याच्यामुळे तो काही लगेच सोलणार नाही. सोला असेल तर पटकन सोलतो. पूर्वी कोयतीने नारळ सोडायचे, आता ही मशीन आल्यापासून मशीनने सगळेजण नारळ सोडतात. हा बघा मस्तपैकी नारळ सोडून झालाय. हा बघा अशी नारळाला शेंडी ठेवायची नारळ सोडल्यानंतर. चला असा मस्तपैकी आपला नारळ आता सोडून झालाय. आता घरी कामासाठी पाहिजे नारळ, हा नारळ आपण आता घरी देऊया. चला हा बघा आज आहे ना ऋषीपंचमी आहे आणि सगळ्या वाडीतील महिला मंडळ सगळ्या जमा झालेत. आणि हे बघा काकी. चला आता हे महिला मंडळ काय करतात ते आपण बघूया ऋषीपंचमीसाठी. काकी काय काय आहे? प्रसाद आहे. प्रसाद आहे. हे बघा प्रसाद आणि तिरडा वगैरे सगळं घेतले. आणि इकडून आता कुठे जाणार आहे तुम्ही? टाकीवर. जी आमची पाण्याची टाकी आहे ना तिकडे चालल्या सगळ्या जणी. तर चला काय करतात ते आपण बघूया. हे बघा इकडे आपल्या गजब काकांची गुरं आलेत. सकाळ सकाळ लवकर घेऊन गेलो होतो वाटते, होय? हे बघा गुरं घेऊन आलेत, कारण गणपतीच्या टायमाला कशी गणपती पूजा करायची असते म्हणून सकाळी लवकर गुरं घेऊन चरवायला घेऊन जातात. आणि आज गजाप्पा लवकर गुरं घेऊन गेलेले आणि आता घरी आलेत. तर चला हे बघा आता बघूया आपण तिकडे जाऊन काय करतात टाकीवर. हे बघा इकडे रांगोळी काढले आणि काय केलं हे काय काय आहेत? खडे आहेत, ऋषी पुजतात ना. हे बघा हे किती खडे आहेत? 21 खडे ठेवलेत आणि त्यांना हळद कुंकू वाहिले. आणि आता हे तिरडे आहेत, तिरडा आणि तुरवा आणि तिरडा. आणि इकडे साखरेचा नैवेद्य आहे. हे बघा ते 21 खड्यांना आता पूजा करायची. हे बघा 21 खड्यांना हे फुलं वाहिलेत आणि त्यानंतर हळद कुंकू लावले आणि तिरडा दुर्वा आणि इकडे साखरेचा नैवेद्य आहे. आणि आता याची पूजा करते. हे बघा 21 खडे म्हणजेच ऋषी आहेत आणि या ऋषींची ह्या सगळ्या जणी आज पूजा करतायत. हे बघा बघा इकडे आता पानाचा विडा, सुपारी आणि त्याच्यावरती कॉईन, पैशाचा कॉईन आहे बघा. गाठी आणला नाही काय?
तर मंडळी हे बघा, आता इकडे सगळ्यांना अर्धे जण पूजा करतायत आणि इकडे पूजा करून झाले आणि आपल्याला आहे ना आता प्रसादी घ्यायची. हे बघा प्रसादी आहे, सफरचंद केळ आणि पेर. हे बघा, तर चला प्रसादी खाऊया. आणि इकडे आता सगळ्यांची पूजा करून झाले आणि सगळेजण आता घरी चाललेत. इकडे ऋषीचं जेवण बनवणार आहेत ना, तिकडे चालले. ते बघा तर मंडळी दुपारचे बरोबर 3 वाजलेत आणि आता आहे ना आपण चाललोय ऋषीचं ज्या ठिकाणी जेवण बनवलंय तिथे जेवायला चाललोय. आणि इकडे बघा भूषण आलाय, तेजस आणि इकडे नानू आहे आणि मी, आम्ही सगळेजण आहे ना आता जेवायला चाललोय. तर चला, तर काय काय जेवण असणार आहे ते आपण तिथं गेल्यावर बघूया. मी तुम्हाला दाखवतो कसं जेवण असतं, काय असतं. तुम्हाला माहितीच असेल, तर पण आमच्याकडे कसं जेवण काय असतं ते मी ह्या व्हिडिओतून दाखवतो तुम्हाला. तर चला चला रे. आणि इकडे बघा काकडीचे वेल आहेत, पण काकडी काय लागलेली नाही अजून. काय कुठं काकड्या लागायला नाही लागल्यात. दरवर्षी आरतीला जाताना अशा काकड्या चोरायची मजा असते नाही गणपतीतून, ती वेगळीच असते. पण यावर्षी आहे ना वेल तर आहेत पण काकड्या काय अजून कुठं लागल्यात नाही. काय करतोयस काय? हे बघा ह्या पोरांचं आहे ना काय नाही काहीतरी चालूच असतं मस्ती. हे बघा, तर चला जेवायला जाऊया आता. सगळेजण खाली वाट बघतायत आपली. अरे हे गप्पू असं चला चला, काय मस्ती चालली तुमची. हा बघ, हे बघा, हे बघा, हे बघा. तर चला. तर मंडळी हे बघा इकडे आहे ना आता ऋषीचं जेवण वाढतंय. हे बघा इकडे सर्व महिला मंडळ इकडे ऋषीचं जेवण वाढतंय. ते बघा, आणि जेवण काय काय ते आपण बघूया. इकडे भाकरी आहे आणि सर्व भाज्या आहेत त्या बघा. इकडे चला, कुठे आम्हाला वाढला नाही, आतमध्ये वाढला नाही. तर चला, सर्व ऋषीवाले आहेत ना त्यांच्यासाठी इकडे जेवण वाढले आणि आमच्यासाठी इकडे आतमध्ये जेवण आहे. हे बघा, चला रे कुठं आहे. तर हे बघा आमच्यासाठी इकडे जेवण वाढलं नाही. चला आता जेवायला बसूया आपण. अरे इकडे आहे, हा चला. हे अरे जेवायला मंडळी काय काय जेवायला बघा. हे बघा, हे आहे ना वरीची भाकरी आहे, ही आमची सांगून दिली आहे. आणि इकडे आहे ना हे आलू आहे आणि इकडे कारल्याची भाजी आहे, ही भेंडीची भाजी आहे, ही पडवळाची भाजी आहे आणि ही दोडक्याची चटणी आहे आणि इकडे मिरची आहे, ही पण दोडक्याची भाजी आहे आणि ही कवल्याची भाजी आहे. कवल्याची भाजी आहे ना एकदम बलबलीत असते, जास्त लोक खात नाहीत पण मी खातो. आणि इकडं भात डाळ आणि हे बघा इकडे तेजाच्या इकडे पण आहे, सगळं वाढलेलं आहे. आणि इथं काय राहिलंय अजून, गवार, बावची बोलतात आणि गवार पण बोलतात, त्याची भाजी आहे. बघा ऋषीचं एवढं जेवण असतं. आणि इकडे आहे ना मंग्यादा जेवायला आलाय
हा बघा मंगेद आहे आणि इकडे आमची अनु आणि इकडे भूषण आहे, इकडे नीले आहे, इकडे तेजस आहे. तर चला जेवायला सुरुवात करूया. मंडळी मस्तपैकी आता पोटभर जेवले आणि भूषण पण जेवलाय. भूषण कसं होतं जेवण? मस्त होतं. काय काय भाजी होती? सगळ्या भाज्या होत्या मिक्स सगळ्या होत्या. हो आज पहिल्यांदा खाल्ल्या असतील एवढ्या सगळ्या भाज्या. तर मंडळी खूप भाज्या असतात. जेवढ्या आपल्या आजूबाजूला जंगलामध्ये ज्या भाज्या मिळतात ना त्या सगळ्या भाज्यांची भाजी केली जाते. हे जेवढ्या बहुतेक होत्या भाज्या त्याच्यामध्ये भारगी नव्हती फक्त, बाकी जेवढ्या आजूबाजूला मिळतात तेवढ्या सगळ्या भाज्या होत्या. मस्त जेवण होतं. कारण वर्षातून एकदा आम्ही हे ऋषीचं जेवण जेवतोच, आवर्जून जेवतो. जरी घरी जेवलो असलो तरी पण ह्या ऋषीच्या जेवणासाठी आम्ही परत एकदा जेवतो. तर आज जरा समाधान वाटलं ऋषीचं जेवण जेवल्यानंतर. तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय, कारण का आपला व्हिडिओ आहे ना खूप मोठा होणार आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.